गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। डिजिटल सटायर मूव्हमेंट जेनझी मध्ये कमालीची ट्रेंडिंग आहे। कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर तब्बल 1,08,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले। विशेष म्हणजे इंस्टावर भाजपचे 87 लाख फॉलोअर्स आहेत। कॉकरोच जनता पार्टीनं भाजपलाही मागे टाकलं। देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मे 2026 मध्ये या उपरोधिक चळवळीची सुरुवात झाली। 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या घेणाऱ्या आणि चुकीच्या मार्गाने यंत्रणेत शिरणाऱ्या काही व्यक्तींबद्दल बोलताना कॉकरोच अर्थात झुरळ असा शब्दप्रयोग केला होता। या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि बेरोजगार तरुणांचा आवाज उठवण्यासाठी 16 मे 2026 रोजी या उपरोधिक पक्षाची स्थापना करण्यात आली। महाराष्ट्रातील अभिजित दिपके या तरुणानं या पक्षाची स्थापना केली। पक्षानं स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेजी असं घोषित केलं। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन मोठं होणार, देशाचं राजकारण बदलणार असं संस्थापक अभिजित दिपके यांनी वक्तव्य केले। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। भारतात जगावेगळं होऊ लागलंय, लोकशाहीनुसार सुरू नाही अशी टीका त्यांनी केली। तीन चारच दिवस झाले आम्हाला हे सगळं करून, आणि आम्ही हे काही ठरवून केलं नव्हतं। दिस इज अन ऍक्सिडेंटल पार्टी। तर 3-4 दिवसात असा काही निर्णय घेणं किंवा इतक्या दूरचं बोलणं आता बरोबर नसणार। माझं सगळ्यात आधी प्राथमिकता ही आहे की जे 1 करोड लोक जुडलेले आहे आम्हाला इंस्टाग्रामवर, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधून घ्यावं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे, पहिले ते समजून घ्यावं लागेल। जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार तोपर्यंत आम्ही कोणता निर्णय कसा काय घेऊ। पण हे आंदोलन पुढे मोठं होणार आणि बाकी काही असो का नसो, हे आंदोलन देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे। आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे। जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत। आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो। वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर। आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करतीये की वोट कोण करणार। आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं। हे कधीपर्यंत चालणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।